संत एकनाथ महाराजांनी परमार्थाचं बाळकडू आपल्या ज्या पूर्वजांकडून घेतलं आणि त्याला व्यापकत्व प्राप्त करून दिलं, त्या पूर्वजांचा इतिहासही तेवढाच दैदिप्यमान आहे. महाराष्ट्रातल्या पंढरपुरात जाऊन आपण श्री विठ्ठलाचं दर्शन घेत आहोत. याचं सर्व श्रेय जातं ते एकनाथ महाराजांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराज यांना. भानुदास महाराजांचा जन्म इसवी सन 1448 साली देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणी सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले होते. नाथ म्हणतात, ज्याने बाळपणी आकळीला भानू, स्वये जाहला चिद्भानू, जिंकोनी मानाभिमानू, भगवत पावनू स्वये झाला. प्रपंच चालवण्यासाठी त्याने कपड्याचा व्यापार सुरू केला. यात कमीत कमी नफा आणि उत्तमोत्तम दर्जा राखल्यामुळं ग्राहक आकर्षित होऊ लागले आणि अल्पावधीमध्ये ते श्रीमंताच्या श्रेणीमध्ये गणले जाऊ लागले. व्यापाराच्या व्यापात असून सुद्धा त्यांनी पंढरीची वारी मात्र कधीही चुकवली नाही, कारण तो त्यांच्या कुळाचा नेम होता. भानुदास महाराज म्हणतात, आमुचिये कुळी पंढरीचा नेम, वाचे सदा नाम विठ्ठलाचे. भानुदासांची कीर्ती सर्वत्र पसरली, ती मात्र एका ऐतिहासिक घटनेनं. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीला आला. श्री विठ्ठलाला आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठित करावं असा विचार त्याच्या मनात आला आणि त्यानं तसं केलंही. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीमध्ये वारकरी श्री विठ्ठल दर्शनासाठी जमू लागले. परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथपर्यंत आलो आहोत तोच जागेवर नाही, हे बघून वारकरी आलाप करू लागले. त्यावेळी भानुदासांनी सगळ्यांना आश्वस्त केलं की मी विठ्ठलाला परत पंढरीत आणीन. भानुदास महाराज तिथून निघाले. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमाराला आनागोंदी या गावी पोचले. सैनिकांचा खडा पहारा आणि कुलूपबंद दरवाजे बघून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या परिसरात प्रवेश करताच कुलप गळाली आणि सैनिक मूर्छित झाले. विठ्ठलाच्या समोर येऊन ते उभे राहिले आणि देवाला म्हणाले, देवा, सर्व भक्त तुझी पंढरीत वाट पाहतायत, चल माझ्याबरोबर. उत्तरादाखल विठ्ठलानं आपल्या गळ्यातल्या तुळशीच्या हारासह नवरत्नांचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला आणि थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला. भानुदास तिथून बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्या वेळी जेव्हा पुजारी तिथं आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यातला नवरत्नांचा हार जागेवर नाही. बातमी राजापर्यंत पोचली. जो कोणी चोर असेल त्याला परस्पर सुळावर चढवण्याचं फरमान राजानं सोडलं. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास महाराज संध्या करत असताना एका सैनिकाला त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला आणि हाच चोर असावा असं गृहीत धरून सैनिकानं भानुदास महाराजांना बंदी बनवलं. त्यांना सुळावर चढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला. जय आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा. ज्या सुळावर त्यांना चढवण्यात येणार होतं त्या सुळाला पालवी फुटली. कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे झाले विठोबाचे. आणि ही बातमी राजापर्यंत पोचली.
राजाचा थरकाप उडाला. ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवत भक्त असावा हे त्याच्या लक्षात आलं. माझ्या भक्ताचा इथं छळ झाल्यामुळं मी आता तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठ्ठलानं राजाला दिला. भानुदास महाराज विठ्ठलाला घेऊन पंढरीला निघाले. पंढरीच्या जवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली आणि तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशीचा. आजही कार्तिकी एकादशीला रथोत्सव होतो तो या दिवसाचं स्मरण म्हणूनच. भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना मूळ स्थानावर झाली. भानुदास महाराज नसते तर कदाचित आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या ऐवजी आनागोंदी या गावी जावं लागलं असतं. या लोकोत्तर कार्यावर प्रसन्न होऊन पांडुरंगानं महाराजांना वर दिला की मी तुझ्या कुळात अवतार घेईन. पांडुरंगानं महाराजांच्या कुळात अवतार घेतला तो शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या रूपानं. संत निळोबाराय नाथ महाराजांच्या आरतीत म्हणतात, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. भानुदास महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा ही पांडुरंगाच्या पायीच संपवली. श्री विठ्ठल दर्शनाला जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हाताला दरवाजाच्या जवळ ज्या पहिल्या पादुका आहेत ती म्हणजे श्री संत भानुदास महाराजांची समाधी आहे. आजही त्यांच्या समाधी दिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये फडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी त्यांच्या वंशजांकडून परंपरेनं प्रतिवर्षी समाधीचं पूजन, नैवेद्य, भजन, कीर्तनादी विधी करण्यात येतात. अशा या महान भगवत भक्ताच्या चरणी कोटी कोटी वंदन. त्यांचे हे उपकार कधीही न फिटणारे असेच आहेत. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. लेखन नाथवंशज श्री योगीराज महाराज पैठणकर. आवाज दत्ता सरदेशमुख.